हॅलो नमस्कार सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. तर चला आता पूजा करते मी आणि माझ्याकडं कोण पाहते तुम्हीसुद्धा पहा. आणि असं माझ्याकडं सारखं चालूच असतं. एक आज खूप दिवसातून आली होती बरं का ती, आणि माझ्याकडं पाहत होती आणि तिला माहिती पूजा करता वेळेस मी उठून तिला काय ना काहीतरी खाऊ देत असते. त्यामुळे ती टॉमी माझ्याकडे बघत होती. आणि बरेचसे टॉमी असे येत असतात आपल्या दारामध्ये. तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये पण मी दाखवलं असेल. तर वाटा वगैरे सगळा क्लीन करून झाला आणि माझा खराटा पण तुम्हाला दिसत असेल बाहेरच होता. पाणी होतं त्यामुळे आणि पाऊसही बाहेर चालू होता. तर तिला चपाती खाऊ घातली ना, खरंच ती खूप खाऊन अशी शांत तृप्त झाली होती. आणि तिला बोललेलं सगळं कळतं बरं का मी काय म्हणते ती. आणि बऱ्याचशा टॉमी आमच्या इथे बरेचसे टॉमी येतात ना, तर आम्ही पाणी आणि त्यांना खायला हे देत असतो. तर बाहेर माझी कायम एक बादली भरून ठेवलेली असती. ह्या टॉमींसाठीच असते, मी काही पाळलेली नाहीत. पण बऱ्याचशा टॉमींना उन्हाळ्यातसुद्धा तहान लागली की ती बरोबर दारात येतात आणि पाणी पिऊन जातात. तर असे त्यांना कसं आपण काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न करायचा, ते काय आपल्याला मागू शकत नाही. पण मला असं वाटतं की आपण पूजा करतावेळी आपल्या दारात जर कोण असं आलं तर नक्कीच त्यांना रिकाम्या हाताने पाठवायचं नाही. तर प्रत्येक ताईने असं करत जावा. तर काही सांगू शकत नाही आपण कुणाच्या रूपात कोण येऊन जाईल आपल्यापाशी. त्यामुळे ना तुम्हीसुद्धा असं करत जावा. मी तर कधीच कुणाला रिकाम्या हाताने पाठवत नाही. म्हणजे प्राणी असू किंवा माणूस असू, तर असं कोण मागायला तर नक्कीच काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न करायचा. आपल्याकडे जसं शक्य होईल तसं आपण द्यायचे. तर आता तिला तिच्यासोबत गप्पा मारत होते बरं का. आणि ती परत येण्याचा प्रयत्न करते. तिला वाटलं अजून आणते का काय चपाती, पण अजून स्वयंपाकच झाला नव्हता. तर पूजाच करून आता परीचा डबा करण्यासाठी मी तयारी चालली होती माझी. तर पहा आता तिचं चाललेलं आहे वळून वळून पाहायचं. आणि पूजा झाली माझी करून त्यानंतर. आणि आता घट उठणार होते, मला ही उपास सोडायचा होता. तर स्वयंपाकाची तयारी करायची होती. आणि बघा दिव्याला पण खूप सुंदर असं फूल आलं होतं. तर मी हेच म्हणते की देवाला कसं असतं, आपल्या दारात जे आपण आल्यानंतर तृप्त करून पाठवतो ना, तर देव त्याच स्वरूपात आपल्याला आशीर्वाद देत असतो. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.